सिनेसृष्टी आणि संगीत विश्वाचा पाया रचण्यात आणि त्याला जागतिक उंचीवर नेण्यात पुरुष गीतकारांचं योगदान अत्यंत मोठं आहे। मजरूह सुलतानपुरी, कैफी आझमी, गुलजार, हसरत, जयपुरी, इंदिवर, शैलेंद्र, अंजान, आनंद बक्षी, नक्स लायलपुरी, देव कोहली ते अलीकडचे गीतकार जावेद अख्तर, समीर अंजान, प्रसून जोशी, निलेश शर्मा पर्यंत अनेक नावं आपल्याला माहीतच आहेत। पण महिला गीतकारांबद्दल विचारलं की आपल्याला थोडा विचारच करावा लागतो। महिला गायिकेनं ज्या गाण्याला आपला आवाज दिला ती गाणी अजरामर झाली। मात्र गाण्याचे बोल लिहिणारी आणि त्याला चाल देणारी महिला गीतकार नेहमी पडद्यामागेच राहिली। आज आपण अशाच माहीत नसलेल्या महिला गीतकारांबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या अजरामर रचनांविषयी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। महिला गीतकारांनी साहित्यापासून ते सिनेसृष्टीपर्यंतच्या क्षेत्रात मोलाचं योगदान दिलंय। त्यांनी आपल्या संवेदनशील लेखणीनं मानवी भावना, प्रेम, निसर्ग आणि सामाजिक जाणीवांना अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडलं। महिला गीतकारांनी पुरुषांच्या तुलनेत स्त्री भावना, प्रेम, विरह अधिक सूक्ष्मपणे मांडले आहेत। केवळ रोमांसच नव्हे तर देशभक्ती, विद्रोही विचार आणि सक्षमीकरणाची गाणीही त्यांनी लिहिली। लोकगीतांचा आणि बोलीभाषेचा वापर करत त्यांनी गाण्यांना मातीचा सुगंध दिला। आईचं प्रेम, विरहाची वेदना, स्त्रीच्या मनातील लज्जा आणि हळवेपणा या गोष्टी महिला गीतकारांनी अत्यंत जिवंतपणे मांडल्या। केवळ कल्पनेच्या दुनियेत न रमता घरगुती नातेसंबंध, कौटुंबिक आनंद आणि सामाजिक बंधने यावरही त्यांनी मार्मिक भाष्य केलं। सर्वसामान्यांना सहज समजेल अशी पण मनाचा ठाव घेणारी सोपी शब्दरचना केली। चित्रपटातील गाणी केवळ मनोरंजनासाठीच न राहता त्यांना एक उच्च साहित्यिक दर्जा मिळवून देण्याचं काम या महिला गीतकारांनी केलं। भक्तिगीत, अंगाई गीत, लावणी, कोळी गीतं ते अगदी आजच्या काळातील रॉक आणि पॉप पद्धतीच्या गाण्यांपर्यंत सर्वच प्रकारांमध्ये महिलांनी आपले कौशल्य सिद्ध केले। 50च्या दशकात गाजलेले सरोज मोहिनी नय्यर हे नाव विसरता येणार नाही। 1955 मध्ये आलेल्या मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातील अजरामर गीत प्रीतम आणि मिलो लिहून त्यांनी इतिहास रचला होता। पुढचं नाव आहे अमृता प्रीतम यांचं। अमृता प्रीतम या प्रख्यात पंजाबी कवयित्री आणि लेखिका होत्या। मैं तेनू फिर मिलांगी ही त्यांची सर्वात लोकप्रिय कविता अनेक चित्रपटांच्या संवादांमध्ये आणि गाण्यांच्या रूपाने आजही ऐकायला मिळते। 80च्या दशकात स्पर्श आणि चष्मे बद्दूर यांसारख्या समांतर चित्रपटांतील अर्थपूर्ण गाण्यांसाठी इंदू जैन ओळखल्या जातात। तर 90च्या दशकातील आघाडीच्या गीतकार होत्या माया गोविंद। त्यांनी मैं खिलाडी तू अनाडी, आरोप, याराना, दलाल अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिलेली। तर डोगरी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री पद्मा सचदेव ज्यांनी हिंदी चित्रपटांसाठी उत्कृष्ट गीते लिहिली। विशेषतः प्रेम पर्व या चित्रपटातील त्यांनी लिहिलेली गाणी खूप गाजली होती। 90च्या दशकात आशिकी आणि बाजीगर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतील रोमॅन्टिक गाणी राणी मलिक यांनी लिहून आपली नवीन ओळख निर्माण केली। आधुनिक काळातील आघाडीच्या गीतकार कौसर मुनीर सर्वात यशस्वी महिला गीतकार आहेत। त्यांनी बजरंग भाईजान, डिअर जिंदगी, सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांमधील गाणी लिहिली आहेत। त्यांना 83 मधील लहरा दो गाण्यासाठी तर सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळालाय। यशराज फिल्मच्या प्रमुख लेखिका अन्विता दत्त गुप्तन यांनी बचना ए हसीनो, दोस्ताना आणि क्वीन या चित्रपटांतील रोके ना रुके नैना यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी लिहिली। पुढचं नाव येतं रश्मी सिंह यांचं। सिटी लाइट्स चित्रपटातील मुस्कुराने की वजह तुम ही हो या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकणाऱ्या रश्मी सिंह पहिल्या महिला गीतकार आहेत। पुढे एबीसीडी, रमैया वस्तावैया आणि सिमरन या चित्रपटांतील गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रिया सरैया याही लोकप्रिय गीतकार आणि गायिका आहेत। मराठीतील पहिल्या महिला गीतकार किंवा रचनाकार म्हणून संत परंपरेतील स्त्रियांचा उल्लेख केला जातो। संत मुक्ताबाई यांनी मानवी भावना, भक्ती आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या रचना लिहून स्त्री अस्मितेचा पहिला हुंकार संगीताच्या माध्यमातून दिला। मात्र खऱ्या अर्थानं 1940च्या दशकापासून अनेक महिला गीतकार उदयास आल्या। मराठी चित्रपटांचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे त्या शांता शेळकेंनी व्यावसायिक चित्रपटसृष्टीत
महिला गीतकार म्हणून एक भक्कम स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या लेखनात विविधता आणि गाण्यांना लोकप्रिय करण्याची जबरदस्त ताकद होती. अष्टविनायक चित्रपटातील तूच सुख करता तूच दुःख हरता हे गाणं आजही महाराष्ट्रामधील घराघरात ऐकलं जातं. मराठा तितुका मिळवावा चित्रपटातील शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे त्यांचं गाणं आजही अंगावर रोमांच उभा करतं. शांता शेळके यांनी चित्रपटातील लावण्यांना त्यांनी थिल्लरपणा येऊ न देता एक वेगळी उंची दिली. पिंजरा चित्रपटातील दिसला ग बाई दिसला किंवा छबीदार छबी मी देखनी ही गाणी याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. घरकुल चित्रपटातील किलबिल किलबिल पक्षी गाती हे गाणं पिढ्यानपिढ्या लहान मुले ऐकत आली आहेत. पुरुष गीतकार जेव्हा लावणी किंवा शृंगारिक गाणी लिहितात तेव्हा त्यात वाहवा, नखरा, प्रियकराची ओढ आणि उघड आकर्षण अधिक प्रकर्षानं मांडलं जातं. स्त्री जेव्हा शृंगार किंवा लावणी लिहिते तेव्हा त्यात सौंदर्य, आदर आणि सात्विकता जपलेली असते. त्यात अश्लीलतेचा स्पर्शच नसतो. शांता शेळके यांनी लिहिलेली पिंजरामधील लावणी छबीदार छबी मी देखनी हे याचंच एक मोठं उदाहरण आहे. पुढचं महिला गीतकाराचं नाव आहे वीणा चिटको यांचं. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या त्या कन्या होत्या. वीणा चिटको या मराठी भावगीतांच्या पहिल्या स्त्री संगीतकार आणि गीतकार होत्या. अंबरातल्या निळ्या घनाची शपथ तुला, मन माझे भुलले, सांग प्रिये अशी अनेक गाणी त्यांनी लिहिली होती. आता आधुनिक काळातील मराठी गीतकारांविषयी जाणून घेऊयात. 21व्या शतकात मराठी सिनेसृष्टीचा चेहराच बदलला. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती सुरू झाली. या काळातही अनेक महिला गीतकारांनी आपल्या सशक्त लेखनाची छाप पाडली. अश्विनी शेंडे या आधुनिक मराठी चित्रपटांमधील अत्यंत यशस्वी गीतकार मानल्या जातात. त्यांनी अनेक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. मितवा, मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी आणि मंगलाष्टक वन्स मोर सारख्या चित्रपटांमधील रोमॅन्टिक आणि भावनिक गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. वैशाली डिग्रुसकर, मनाली जोशी, सविता दामले या आधुनिक काळातील काही महिला गीतकार आहेत. तुम्हाला या महिला गीतकार आणि त्यांच्या गाण्यांविषयी माहीत होतं का? अजून कोणत्या अशा महिला गीतकार आहेत ज्या तुम्हाला माहीत आहेत? आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.